सदसद विवेक बुद्धी म्हणजेच कॉन्शियन्स. सदसद विवेक हा विवेकाचा एक प्रकार आहे. या प्रकारासाठी आपली सदसद विवेक बुद्धी जागृत असली पाहिजे. कॉन्शियन्स या इंग्लिश शब्दाला मराठीत अंतःकरण किंवा अंतरात्मा असे म्हणतात. या जवळ जाणारे इतर दोन इंग्लिश शब्द म्हणजेच विस्डम ज्याला शहाणपणा आणि नॉलेज ज्याला ज्ञान असे म्हणतात. हिंदीमध्ये असे म्हटले जाते की शतरंज में वजीर और जिंदगी में जमीर, अगर मर जाए तो साहब बस खेल खत्म समझिए. म्हणजेच बुद्धिबळाच्या खेळामध्ये वजीर म्हणजेच मंत्री आणि जिंदगीच्या खेळामध्ये म्हणजेच आयुष्यामध्ये जमीर म्हणजेच सदसद विवेक बुद्धी जर संपली किंवा मेली तर तुमचा खेळ म्हणजेच आयुष्य संपले असे समजावे. आता आपण कॉन्शियन्स म्हणजेच सदसद विवेक बुद्धी याच्या व्याख्येकडे म्हणजेच डेफिनेशन कडे वळूया. A conscience is that still small voice that people won't listen to. म्हणजेच सदसद विवेक बुद्धी आपल्या सर्वांमधला एक छोटासा निश्चल असा आवाज आहे ज्याकडे बऱ्याचदा आपण बरीचशी जण दुर्लक्ष करत असतो. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणजेच भारताचे संविधान सदसद विवेक बुद्धीबद्दल काय म्हणते हे आता आपण पाहूया. आर्टिकल 25 म्हणजेच अनुच्छेद क्रमांक 25 सदसद विवेक बुद्धीबद्दल असे म्हणते. ऑल पर्सन्स आर इक्वली एंटायटल्ड टू फ्रीडम ऑफ कॉन्शियन्स. म्हणजेच भारताच्या प्रत्येक नागरिकाला आपल्या सदसद विवेक बुद्धीचा वापर करण्याचा किंवा निवडण्याचा समान हक्क किंवा अधिकार दिला गेलेला आहे. टाइप्स ऑफ कॉन्शियन्स म्हणजेच अंतःकरणाचे प्रकार काय आहेत ते आता आपण पाहूया. पहिला म्हणजेच करेक्ट कॉन्शियन्स ज्याला अचूक किंवा योग्य अंतःकरण असे म्हणतात. कुठली गोष्ट बरोबर आणि कुठली गोष्ट चुकीची आहे हे आपल्याला हे अंतःकरण सांगत असतं. दुसरा प्रकार म्हणजेच एरोनियस कॉन्शियन्स ज्याला चुकीचे किंवा दोषयुक्त अंतःकरण असे म्हणतात. आपण जी गोष्ट करत असू ती जर बरोबर असेल तर ती चुकीची आहे आणि जर ती चुकीची असेल तर ती बरोबर आहे असे बरोबर उलटे हे अंतःकरण आपल्याला सांगत असते. तिसरा प्रकार म्हणजेच डाऊटफुल कॉन्शियन्स ज्याला साशंक किंवा अनिश्चित अंतःकरण असे म्हणतात. कुठली गोष्ट बरोबर आणि कुठली गोष्ट चुकीची आहे हे या अंतःकरणाला त्याच्या साशंकपणामुळे किंवा अनिश्चितपणामुळे कळत नाही आणि ते तसे आपल्याला सांगू शकत नाही. चौथा प्रकार म्हणजेच लॅक्स कॉन्शियन्स ज्याला अंतःकरणाचा हलगर्जीपणा किंवा ढिलेपणा असे म्हणतात. या अंतःकरणाला कुठल्याही गोष्टीमध्ये पाप दिसत किंवा जाणवत नाही. हे त्याच्या हलगर्जीपणामुळे किंवा ढिलेपणामुळे होत असते. पाचवा प्रकार म्हणजेच स्क्रुपलस कॉन्शियन्स ज्याला सावध किंवा पापभीरू अंतःकरण असे म्हणतात. या अंतःकरणाला प्रत्येक गोष्टीमध्ये पाप दिसत किंवा जाणवत असते. हे त्याच्या पापभीरूपणामुळे होत असते. सहावा प्रकार म्हणजेच डेलिकेट कॉन्शियन्स ज्याला सूक्ष्म किंवा नाजूक अंतःकरण असे म्हणतात. हे अंतःकरण प्रत्येक गोष्टीकडे सूक्ष्मपणाने किंवा नाजूकपणाने किंवा बारकाईने बघून मग आपल्याला तसे सांगत असते. शेवटचा प्रकार म्हणजेच ट्रू कॉन्शियन्स ज्याला खरे किंवा सत्य दर्शविणारे किंवा प्रामाणिक अंतःकरण असे म्हणतात. हे अंतःकरण आपल्याला कुठली गोष्ट चूक, कुठली गोष्ट बरोबर, कुठल्या गोष्टीमध्ये पाप आहे किंवा कुठल्या गोष्टीमध्ये पाप नाही हे सर्व सत्यपणाने
किंवा खरेपणाने किंवा प्रामाणिकपणे सांगत असते. हेच अंतःकरण आपण प्रत्येकाने आपल्यामध्ये बाळगावे, कारण ह्याच खऱ्या अंतःकरणामुळे आपण परमेश्वराच्या जवळ जाऊ शकतो. भारताचे राष्ट्रपिता म्हणजेच महात्मा गांधी हे सद्सद विवेकबुद्धीबद्दल काय म्हणाले आहेत हे आता आपण पाहूया. There is a higher court than courts of justice, and that is the court of conscience. It supersedes all other courts. म्हणजेच सद्सद विवेकबुद्धीचं जे न्यायालय आहे ते सर्व न्यायालयांपेक्षा मोठे आहे. ते आपल्या पूर्ण न्यायालयीन व्यवस्थेमध्ये सर्वश्रेष्ठ असे मानले जाते. रिचर्ड बाच हे सद्सद विवेकबुद्धीबद्दल काय म्हणतात हे आता आपण पाहूया. Your conscience is the measure of the honesty of your selfishness. Listen to it carefully. म्हणजेच सद्सद विवेकबुद्धी हे आपल्या स्वार्थाच्या प्रामाणिकपणाचे एक मापदंड आहे. त्याच्याकडे बारकाईने किंवा लक्षपूर्वक ऐकावे. आपले शरीर जे असते ते खरं तर 3 गोष्टींनी बनलेले असते. ते म्हणजे बॉडी, सोल आणि स्पिरिट. म्हणजेच शरीर, आत्मा आणि जीवात्मा. बॉडी म्हणजेच शरीर आपण आपल्या फिजिओलॉजिकल म्हणजेच शारीरिक गोष्टींसाठी वापरतो. सोल म्हणजेच आत्मा आपण आपल्या सायकोलॉजिकल म्हणजेच मानसिक गोष्टींसाठी वापरतो. आणि स्पिरिट म्हणजेच जीवात्मा आपण आपल्या स्पिरिच्युअल म्हणजेच आध्यात्मिक गोष्टींसाठी वापरतो. हे सर्व पवित्र ग्रंथ बायबल यामध्ये सांगितलेले आहे. हिंदी मध्ये असं म्हणतात की एक नींद है जो लोगों को रात भर नहीं आती, और एक जमीर है जो हर वक्त सोया रहता है. म्हणजेच एक झोप अशी गोष्ट आहे जी बऱ्याच लोकांना रात्रभर येत नाही, आणि एक सद्सद विवेकबुद्धी अशी गोष्ट आहे की जी बऱ्याच लोकांमध्ये सदैव झोपलेलीच असते. तर आपण ही सद्सद विवेकबुद्धी जिवंत करण्याचा किंवा उठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जे आता या पुढच्या काव्यामध्ये किंवा कवितेमध्ये मांडलेला आहे. जमीर जिंदा रख, कबीर जिंदा रख, सुल्तान भी बन जाए तो दिल में फकीर जिंदा रख, हौसले के तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रख, हार जा चाहे जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की वो उम्मीद जिंदा रख, बहना हो तो बेशक बह जा मगर सागर में मिलने की वो चाह जिंदा रख, मिटता हो तो आज मिट जा इंसान मगर मिटने के बाद भी इंसानियत जिंदा रख. म्हणजेच आपल्या कुठल्याही प्रसंगामध्ये, कठीण प्रसंगामध्ये, जसे आज आपण सर्वजण या लॉकडाऊन मध्ये, कोरोनाच्या महामारीमुळे जो लॉकडाऊन आहे त्यामध्ये आपण सर्वजण चिंतेत आहोत, कठीण परिस्थितीत आहोत. त्यामध्ये सुद्धा आपल्या सर्वांना आपल्यामधला जमीर म्हणजेच सद्सद विवेकबुद्धी आणि इन्सानियत म्हणजेच माणुसकी जिवंत ठेवून कुठेतरी गरजूंना किंवा गरीब लोकांना मदत करण्याची किंवा त्यांना हातभार, त्यांच्या आयुष्यामध्ये हातभार लावण्याची आपण गरज आहे. ती आपण प्रत्येक जणाने नक्कीच करावी असं मी म्हणतो.